हॅलो गाईज, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आम्ही जातो आहे आता धुळ्याला. तर धुळ्याला का जातो आहे हे तुम्हाला समजणारच आहे पुढे. त्याआधी सांगते, मी माझ्या भावाच्या लग्नाला आली होती आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे ते. तर लग्नाला आली होती, लग्नाच्या सुट्ट्या माझ्या संपल्या आहेत, मला घ्यायला आलेत आणि आता आम्हाला उद्या जायचं आहे पुण्याला. तर पुण्याला असतानाच मी इंस्टाग्रामवर एक रील बघितली होती, खानदेशी पोंगा बटाटा म्हणून. तर तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आपण जेव्हा धुळ्याला जाऊ तेव्हा हा खायचा, टेस्ट करून बघायचा कसा आहे ते. तर त्यासाठीच आम्ही आता धुळ्याला जातो आहे. तर आम्ही आता आहेत माझे दोघे भाऊ, आम्ही दोघे आणि विशाल. तर हा विशाल, माझ्या भावाचं नाव पण विशालच आहे. तर एक आहे विशाल सरक आणि एक आहे विशाल चित्तळकर, म्हणजे त्याला आम्ही VIP म्हणतो. का म्हणतो ते तुम्हाला नाही सांगू शकत मी ते. पण फायनली आम्ही त्यांचा ॲड्रेस शोधत शोधत इथपर्यंत पोचलो आणि ते आम्हाला भेटले, खानदेशी पोंगा बटाट्यावाले. तर त्यांच्याजवळ गेल्यानंतर नाही का, बघा हे सगळे बॉडीगार्ड जे आहेत ना गाडीच्या खाली उतरलेले आहेत, कसे चालत आहेत. तर त्या दादांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि खरंच त्यांचे जे टेस्ट होती ना पोंगा बटाट्याची, ती खूप भारी होती. त्यांची क्वांटिटी क्वालिटी दोघी बेस्ट होते. तर आम्हाला तर खूप आवडली आणि ते इकडे भेटत नाही पुण्याला, म्हणूनच त्याचं नाव खानदेशी पोंगा बटाटा आहे असं मला वाटतं. आता इकडे मी ते बघितलेलंच नाही, कुठे खाल्लेलं पण नाही इकडे अजून पुण्यामध्ये. तर ते खाल्लं, ते खाल्ल्यानंतर नाही का मग विशाल म्हटलं आम्हाला की चला, VIP विशाल म्हटलं आम्हाला की चला आता तुम्हाला दाबेली खायला घेऊन जातो. तर आता हा आम्हाला दाबेली खायला घेऊन चालला आहे. तर हा कायम खात असेल इथे ही दाबेली, त्याला माहिती आहे तिची चव कशी आहे. तरी तो आम्हाला इथे घेऊन आला आणि त्याला खूप आवडली ती दाबेली. पर्सनली मला विचारेल कोणी तर मी सांगेल मला अजिबात आवडली नाही. पण याला खाण्याआधी आणि खाताना याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा, म्हणजे मला तर खरंच वाटत नाही की याला एवढी आवडली असेल ती असं. तर दाबेली वगैरे खाऊन आम्ही घरी निघालो आणि यांच्या गप्पा गोष्टी काय संपत नव्हत्या. खूप दिवसानंतरही भेटलेले होते सगळे. तर आणि त्यानंतर नेक्स्ट डे माझी पण पॅकिंग चालू होती, माझ्या मम्मीची पण पॅकिंग चालू होती. तिची चालू होती कुरडई पापड वगैरे सगळं तिने मला पॅक करून दिलं. आणि आता बोलत बोलत आमची निघण्याची वेळ आली होती. त्यासाठी माझी काकू, भाऊ, वहिनी, गुरु, सोरा सगळे आले होते आणि सगळे असे जमल्यानंतर खूप मस्ती करत असते मी त्यांच्यासोबत. तर गुरु, सोरा, सिद्धू यांचे थोडे लाड केले आणि सगळ्यांच्या पाया वगैरे पडली. आणि आज पहिल्यांदा मी जाताना माझे पप्पा घरी होते, कारण माझे सासरे येणार होते आमच्यासोबत. म्हणजे पप्पा आले होते, माझे सासरे माझ्यासोबत आले होते आंबोड्याला. तर ते होते आमच्यासोबत म्हणून माझे पप्पा कदाचित घरी असतील, नाही तर मी जाताना ते कधीच घरी नसतात, त्यांना बघवत नाही मी जाताना. लहानपणापासून माझे पूर्ण हट्ट जे आहे माझ्या फॅमिलीने पूर्ण केलेत, माझ्या पप्पांनी पूर्ण केलेत. मी सांगितलं आणि त्यांनी केले नाही असं झालंच नाही कधी. त्यामुळे माझे पप्पा जे आहेत ना माझ्याशी खूप अटॅच आहेत, मी माझ्या पप्पांसोबत खूप अटॅच आहेत. त्यामुळे त्यांना बघवत नाही मी जाताना. तर ते ना 10 मिनटं 15 मिनटं आधीच घराच्या बाहेर जातात. मला काय पाहिजे, पैसे पाहिजे, काही विचारतात, मला काय लागतं ते देईल. पण जाताना ते आधी 10-1 मिनटं आधीच घराच्या बाहेर पडतात. तर असं आज ते पहिल्यांदा मी जाताना घरी होते आणि हे बघून मलाही खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही सगळा सामान जो आहे ना मम्मीने किंवा आमच्या बॅगा वगैरे मम्मीने दिलेला, तर सगळ्या गाडीत पॅक वगैरे केला. आणि त्यानंतर बाबा आणि पप्पा गाडीत बसले. बाबा म्हणजे हे माझ्या सासूबाईंचे वडील आहेत, ते आमच्यासोबत आता पुण्याला येणार आहेत. तर ते आणि आमचा ऋग्वेद पण गाडीत बसला आणि ऋग्वेद आता सिद्धूला तिकडे बाय बोलतो आहे, कारण एवढ्या 2 ते 3 दिवसामध्ये तो सिद्धूचा चांगला फ्रेंड झाला होता आणि त्यांची दोघांची मस्ती खूप असायची रोजच. त्यानंतर माझा भाऊ इकडे व्हिडिओ काढतो आहे बघा, आणि आता तो माझा मोबाईल ठेवणार असं मला सांगत होता. तर त्याला म्हटलं ठेवून घे बाबा तूच. तर तो व्हिडिओ काढताना बघा कशी मस्ती चालू आहे आमच्या दोघांची. आम्ही खूप लहानपणापासून अशीच मस्ती करत आलो आहे, जसं गुरु, सोरा, सिद्धू आता तुम्हाला दिसतात ना, तसेच आम्ही लहानपणापासून एकमेकांची मस्ती करत आलो आहे, एकमेकांचं नाव घेत आलो आहे. पण आता जाताना ते दिवस खूप आठवतात आणि खूप भारी वाटतं. आणि माझी सोरा बघा, मी येताना किती इमोशनल झाली. तर तिचं असं म्हणणं होतं की आत्तू, एकतर तू इथे थांब, नाहीतर मला तुझ्यासोबत येऊ दे. पण ते शक्य नव्हतं, कारण तिची स्कूल आता चालू होणार आहे. त्यानंतर तिला माझ्या पप्पांनी घेतलं, त्यांच्याकडनं ती राहिली नाही. मग तिच्या पप्पांनी तिला घेतलं, तिला समजवलं आणि तिला बाय करून मी पुढे निघाली. सोरा लहानपणापासूनच माझ्या खूप अंगावर आहे, आत्तू आत्तू करत कायम ती माझ्या मागे पुढे पळत असते. तिला बाय करताना आणि पुढे येताना मी इमोशनल झाली. आणि त्यानंतर पुढे आम्ही CNG भरायला थांबलो, पण तिथे काही CNG नव्हतं. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, कारण गाडीचं काय, तिला CNG नाही मिळालं तरी ती पेट्रोलवर इथपर्यंत आली. पण आता आम्हाला भूक लागली होती, आमच्या ऋग्वेदला भूक लागली होती, त्यामुळे आम्हाला जेवायला थांबायला लागलं. मग आम्ही जेवण वगैरे केलो आणि पुढे निघालो. आणि आम्ही निघाल्यापासून पाऊस चालू आहे.
तसं तसं आम्ही पुढे येतोय तसं पाऊस वाढतोय आणि फायनली रात्रीचे 12:30 वाजता आम्हाला CNG मिळालं. तसंच आम्ही CNG वगैरे भरून घेतलं, कारण आता रस्ता तर थोडा बाकी होता, पण नेक्स्ट डे तर कामात येईल म्हणून भरून घेतलं आणि CNG भरून आम्ही पुढे निघालो. आम्ही निघाल्यापासूनच पावसाने पण आगमन केलं होतं आणि आमच्यासोबतच तो पुण्याला येणार असंच त्याने पण ठरवलं असेल कदाचित, कारण आम्ही निघाल्यापासून पाऊस एकदम बारीक होता. बारीक पाऊस हळूहळू जोरात येऊ लागला आणि आमच्यासोबतच तोही पुण्याला येतोय असं मला तरी वाटतंय, कारण आम्ही निघालो तेव्हा एकदम बारीक होता आणि आम्ही तसं घराच्या जवळ जातोय ना तसा पाऊस हा वाढतोय. हे बघा किती पाऊस येतोय आता. वरतून पाऊस आणि घाटात आम्हाला लागली ट्रॅफिक, त्यामुळे आम्हाला वेळ होणार होता. पण आता वेळ नको, कारण एवढा प्रवास झाला होता ना की आम्ही मी आणि ऋग्वेद तर दमलो होतं बसून बसून. त्यामुळे आम्ही घाटातनं शॉर्टकट घेतला आणि पटकन असं घरी आलो. तरी घरी यायला आम्हाला वाजले होते रात्रीचे 2:30. आणि फायनली तुम्हा सर्वांना गुड नाईट. आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट डे पण बघा किती पाऊस चालू इथे. बाय.